वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्तं राधाकान्तं नमोस्तुते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रये विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रवर्जन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातरा विभाव पुत्रेति तन्मया तया तयो विनेदो सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतं रसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। विश्वाच्या कणाकणामध्ये व्याप्त अखिल कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री परमात्मा श्री हरी सकल संतांच्या आशीर्वादाने सद्गुरु
असलेला हा श्रीमद भागवत कथा तथा ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज दिव्य अशा या श्रीमद भागवत कथेचा आपण 7व्या दिवसाचा पुष्प आज गुंफणार आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण भगवंताचा जो विवाह सोहळा आहे तो विवाह सोहळा सुंदरपणे धामधुमीमध्ये आपण साजरा केला आणि भगवंताच्या विवाहाचा आनंद आपण लुटला. आज ही अंतिम दिवसाची जी काही कथा आहे ही कथा आज आपण पूर्णत्वाकडे घेऊन जाणार आहे. तत्पूर्वी गेल्या 7 दिवसापासून आपले हातडीवासी या पूर्ण कार्यक्रमासाठी भगवत सेवेसाठी रात्र आणि दिवस कष्ट घेत आहात. कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर यामध्ये तन मन धन ह्या तिन्ही गोष्टी आवश्यक असतात. शरीराची सेवा तितकीच महत्वाची आहे, धनाची सेवा तितकीच महत्वाची आहे आणि मन सुद्धा तितक्याच पद्धतीने या परमार्थामध्ये असावं लागतं. परंतु तुमच्या सगळ्यांचा प्रेमाचा आदर करावा तेवढा कमी आहे की तुम्ही सुंदर असं 7 दिवसामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन केलं. शुभदेवजी महामुनी परीक्षितजीला सांगत आहे, स एवं जातो वैधर्म्या कृष्णवीर्य समुद्भवः प्रद्युम्नम् इति विख्यातः सर्वतो न महापितुः. आता माझा जो कन्हैया आहे त्या कन्हैयाचे इथे पुत्र जन्मोत्सव साजरा होत आहे. रुक्मिणीच्या गर्भामधून प्रद्युम्नाचा जन्म झाला आणि असं म्हणतात प्रकृष्ट धूर्णः प्रकाश यस्य स प्रद्युम्नः. ज्यांचा आपल्या कर्मामध्ये प्रकाश असतो त्याला प्रद्युम्न असं म्हणतात. आणि भगवंताच्या घरी प्रद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर आनंद उत्सव साजरा होत आहे आणि या आनंद उत्सवाची जसं भगवंताच्या जन्मानंतर आनंद उत्सवामध्ये विघ्न आलं होतं त्याच पद्धतीने भगवंताच्या घरी सुद्धा अशाच पद्धतीने विघ्न आलं. जो शंभासूर नावाचा असुर आहे त्या शंभासुराने माझ्या कन्हैयाच्या पुत्रालाच पडवलं आणि इकडे सगळे आनंदात मग्न आणि जो ते शंभासूर आहे तो शंभासूर कन्हैयाचा जो पुत्र आहे प्रद्युम्न याला चोरून घेऊन गेला आणि या शंभासुराने याला समुद्रात फेकून दिलं. प्रद्युम्नाला समुद्रात फेकून दिलं. परंतु म्हणतात जाको रखे साईया मार सके ना कोई बालन बाका कर सके जो जग में होय. अरे ज्याच्या पाठीमागे परमात्मा असतो समाजाने त्याला कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, समाजाने त्याला कितीही कष्ट देण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा समाज त्याचं काही करू शकत नाही. आणि या ठिकाणी शंभासुराने समुद्रामध्ये प्रद्युम्नाला फेकल्यानंतर सांगतात की तेवढ्यामध्ये एक माशी जी आहे ती श्वास घेण्यासाठी तिने आपलं जे तोंड आहे तोंड वाचलं होतं आणि तेवढ्यामध्ये शंभासूर
जसंही त्या प्रद्युम्नाला टाकलं तो सरळ त्या माशीच्या पोटामध्ये गेला आणि तीच माशी योगायोगाने पकडल्या गेली, पोळ्यातून ती पकडल्या गेली आणि पकडल्यानंतर ती माशी आहे शंभासुराच्याच घरी विकली गेली आणि त्यांच्या घरी विकल्यानंतर कोणीतरी सांगितलं की त्या माशीच्या पोटामध्ये पुत्र निघाला, बालक निघाला. शंभासुराने सांगितलं की ते बालक जे आहे ती विद्या शिकवलेली जी विद्यावती आहे तिच्याकडे देऊन टाका, ती त्याचा सांभाळ करेल. आणि हळूहळू हे जे काही प्रद्युम्न आहे हा मोठा होऊ लागला, विद्यावती त्याला विद्या शिकू लागली. एक दिवस नारदजी महाराज आले आणि नारदजी महाराजांनी विद्यावतीला सांगितलं की हा जो काही आहे हा तुझा पुत्र नाही. तिला तर माहितीच होता की हा पुत्र नाही म्हणून, कारण त्या माशीच्या पोटातून तो आला होता. परंतु तुझा पती निश्चित आहे, तुझा पुत्र नाही तर पती निश्चित आहे. त्यावेळेस जसं प्रद्युम्न मोठे होऊ लागले तशी ही जी काही विद्यावती आहे पतीसारखा प्रद्युम्न सोबत व्यवहार करू लागले. प्रद्युम्नाला ही गोष्ट माहित नव्हती. प्रद्युम्न म्हणाले तू तर माझी आई आहे आणि माझ्यासोबत पतीसारखा व्यवहार करते. त्यावेळेस विद्यावतीने त्याला सांगितलं की तू माझा बालक नाही, तो यदुवंशाचा तिलक आहे, यदुवंशाचा वंश आहे आणि तुझं नाव प्रद्युम्न आहे. शंभासुराने तुला अशा पद्धतीने समुद्रामध्ये टाकून दिलं होतं आणि समुद्रामध्ये टाकल्यानंतर त्या माशीने तुला गिळलं होतं आणि तीच माशी शंभासुराच्या घरी आली आणि त्या माशीच्या पोटातून तू निघाल्यानंतर त्याला सांभाळण्यासाठी माझ्याकडे दिलं. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट महत्वाची आहे की मागच्या जन्मामध्ये असंख्य जन्मामध्ये तू माझा पती होता. कारण मागच्या जन्मामध्ये जे कामदेव महाराज आहे ते कामदेव महाराज ज्यावेळेस भगवान शंकराने त्यांना जाळलं होतं आणि भगवान शंकराने जाळल्यानंतर भगवान शंकराने सांगितलं होतं की ज्या वेळेस कृष्ण परमात्मा जन्म घेतील, कृष्ण परमात्मा या पृथ्वीवर अवतरित होतील, त्यावेळेस त्यांचा पुत्र रूपाने तुझा जन्म होईल आणि मी तुझी पत्नी जी आहे ती रती आहे. कामदेवाचं आणि रतीचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाच्या संबंधानं अनेक कथानक आहे. त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या संबंधात अनेक कथाकारांनी कथा लिहिल्या आहे. आणि हे जे काही विद्यावती आहे तिने वेगवेगळ्या प्रकारच्या मायावी विद्या सुद्धा या प्रद्युम्नाला शिकवल्या. आणि एक दिवस सांगतात की प्रद्युम्नाने शंभासुराला युद्धासाठी पुकारलं आणि शंभासुर आणि प्रद्युम्न यांच्यात भयंकर युद्ध झालं आणि त्यामध्ये शंभासुराचा नाश झाला. तर प्रद्युम्न महाराज आपल्या माता पित्याला भेटण्यासाठी आकाश मार्गाने द्वारकापुरीत आले आणि त्यावेळेस द्वारकेमध्ये रुक्मिणी माता म्हणाली की माझा पुत्र सुद्धा असा तुझ्यासारखा एवढा झाला असता. त्यावेळेस कृष्ण कन्हैया मला तुझाच हा पुत्र आहे. कोण आहे? तुझाच पुत्र आहे. तिला असं वाटत होतं आपला पुत्र आता मेला गेला. परमात्म्याला सगळं माहित होतं परंतु तरी परमात्म्याने सांगितलं नाही. सृष्टीचा नियम परमात्मा मोडत नाही. परमात्म्याला माहित नव्हतं का की तो आता त्या माशीच्या पोटामध्ये गेला, तिथून तो शंभासुराच्या घरी गेला, विद्यावती त्याचा सांभाळ करत आहे. परंतु आतापर्यंत सांगितलं नाही. आता समोर आल्यानंतर सांगितलं की हाच तुझा पुत्र आहे, प्रद्युम्न आहे. तोपर्यंत इकडे माझ्या कृष्ण कन्हैयाचे म्हणतात 16,107 विवाह संपन्न झाले होते.
म्हणजे टोटल किती झाले? 108. 16,108. जोपर्यंत प्रद्युम्न घरी येत आहे तोपर्यंत किती? 16,107 विवाह पुन्हा झाले. त्यातील जो पहिला एक विवाह झाला तो माझ्या गोविंदाचा. पहिला तर रुक्मिणी सोबत झाला, त्यानंतर दुसरा जो विवाह झाला तो जांबवताची कन्या जांबवती सोबत झाला. माझ्या प्रभूने तिच्या सोबत दुसरा विवाह केला. असं सांगतात की द्वारकेत एक मोठा यशस्वी राजा राहत होता सत्राजित नावाचा. आणि हा जो काही सत्राजित नावाचा राजा होता, सूर्यनारायण भगवान त्या सत्राजिताला प्रसन्न झाले होते. आणि सत्राजिताला प्रसन्न झाल्यानंतर सत्राजिताला प्रसन्न होऊन सूर्यनारायणाने त्याला एक स्यामंतक मणी दिला होता. आणि सांगतात तो जो काही स्यामंतक मणी आहे तो एका दिवसाला 8 भार सोने द्यायचा. 8 भार सोने म्हणजे जवळजवळ एक भार 25 किलोचा. आताच्या हिशोबाने केवढ्याचे झाले? 25 किलो. आताच्या हिशोबाने काय किलो आहे सोनं? अरे तोळाच मला वाटते 1.25 लाखात आहे ना. तर हिशोब लावा. जवळपास 1.25 कोटी रुपये, 1.5 कोटी 1.25 कोटीच्या आसपास. म्हणजे जर 1.25 लाख असेल तर 1.25 कोटी रुपये. 1.25 कोटी रुपये किलो. तिथे जेवढ्या बसेल तेवढं किलो भर निघेल का? 1.25 कोटीचे मालकी देत असेल. तर सांगायचं तात्पर्य की एक बहार म्हणजे 25 किलो. आणि असं हे रोजचा नित्यनेम चालू. आणि 4 भार तो काय करायचा? सोनं द्यायचं. मग जवळजवळ 2 क्विंटल. किती? 8 भार सोनं द्यायचं म्हणजे जवळजवळ 4 क्विंटल सोनं. आणि हा जो मणी घालून एक दिवस नंतर सत्राजित द्वारकेमध्ये आले. आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर सगळे आश्चर्यचकित झाले. कुणाला असं वाटलं की सूर्य भगवानच आले काय म्हणून. इतकं त्या मण्याचं तेज होतं, प्रकाश होता. परंतु भगवंताने सांगितले सूर्य नसून हा सत्राजित आहे. कोण आहे? सत्राजित आहे. आणि यांच्याकडे स्यामंतक मणी आहे. आल्यानंतर चर्चा वगैरे झाली. भगवंत म्हणाले अरे तुमच्या परिवारामध्ये सदस्य किती आहे? सत्राजित म्हणाला मी, माझी पत्नी, माझा भाऊ आणि माझी कन्या. किती झाले? अरे कन्या लहान होती म्हणजे किती झाले? 3.5 झाले ना. 3.5 सदस्य सगळे. 3.5 सदस्याला किती लागतं खायला? आणि एवढं जे काही सोनं आहे तुम्हाला काय करायचं आहे? अरे पण कोणाला द्यावं वाटतं का? सत्राजित म्हणाला माझ्या या सामंतक मण्यावर मोह पडला, मोह आला तुला. भगवंताला स्पष्ट सांगितलं की मी देणार नाही. घरी गेला, पत्नीला सांगू लागला की अगं द्वारकेला गेलो होतो आणि यदुवंश शिरोमणी कृष्णचंद्र ठाकूर यांनी तो जो काही आपला स्यामंतक मणी आहे त्याची मागणी केली होती, मी दिला नाही. पत्नी म्हणे बरं झालं, आपण का द्यावा? आपल्याला तर सूर्य भगवंताने दिलेला आहे, आपण का द्यावा? आणि सांगतात एक दिवस जो काही सत्राजित आहे त्यांचा भाऊ हा मणी घेऊन जंगलामध्ये शिकारीला गेला. आणि जंगलामध्ये शिकारीला गेला असताना त्या ठिकाणी सिंहाने त्या सत्राजिताच्या भावाला मारून टाकलं आणि त्याच्याकडून तो मणी घेतला. आणि तोच मणी पुढे जामवंतजीने पाहिला. जामवंतजीला तर सुरुवातीला असं वाटलं खाण्याचीच गोष्ट आहे, म्हणून त्याने सिंहावर हल्ला केला आणि सिंहाला मारून दिला, मारून टाकलं. आणि तो जो काही मणी आहे आपल्या मुलीला खेळण्यासाठी आणला. आणि इकडे चर्चा मात्र अशी झाली की श्रीकृष्णाने तो मणी मागितला होता. याचा अर्थ कृष्णानेच काय केलं? सत्राजिताच्या भावाला मारलं. सगळीकडे चर्चा झाली, सगळीकडे चर्चा झाली. आणि विशेष म्हणजे चर्चा जर वाया झाली तर लवकर कसं काही चर्चा करायची असेल तर वैला मंडळी तुम्ही सांगत जा, लगेच चर्चा सगळीकडे कसं. अरे
पहिली बातमी आता परिस्थिती बदलली आहे. तो पहिली बातमी सकाळी 5 वाजता गोदरीमध्येच तिकडेच तिथूनच प्रचार प्रसाराचं माध्यम होतं. आता प्रत्येकाच्या घरी टॉयलेट झाले हे झाले, नाही तर तिकडे गेले की तिकडेच चालू गप्पा. तर सांगायचं तात्पर्य, हळूहळू चर्चा सगळ्यांच्या कानावर गेली की भगवंताने मनी मागितला होता आणि भगवंताने कपटाने सतराजिताच्या भावाला मारलं. भगवंत म्हणाले काही न करता आळा. अरे कधी कधी होतं जीवनामध्ये काही गोष्टी अशा घडत असतात, कोणाच्याही जीवनामध्ये त्या घडू शकतात. अरे काही न करता कधी कधी आपल्यावर आरोप होतात आणि मग आपल्याला निपटतात. ते सतराजित भगवंत म्हणाले की आपले गुरुजी आहे गर्गाचार्य महाराज, त्याला बोलावून घ्यायचा. त्यांना विचारलो पण की हा कलंक मला कसा लागला. त्यांनी सांगितले की चौथाचा चंद्र पाहिला असेल कदाचित, मग चौथाचा चंद्र पाहत नाही, म्हणजे चौथाचा चंद्र पाहिले की मला कलंक लागत असतो. आणि अशा पद्धतीने भगवंताला असं वाटलं की आपल्यावर लागलेला जो कलंक आहे ना, तो कलंक आपण मिटवला पाहिजे. म्हणून भगवंत त्या मनाच्या शोधासाठी जंगलामध्ये गेले. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांना दिसलं की सतराजिताचा भाऊ मारलेला आहे. आणि त्या ठिकाणी सिंहाचे पाय दिसले आणि सिंहाच्या पायाच्या हिशोबाने तो सुद्धा समोर गेला. तिथे समोर सिंह मारून पडलेला दिसला. नंतर त्या जामवंताचे पाय दिसले. जामवंताच्या पायाच्या हिशोबाने भगवंत त्या जामवंताच्या गुफेमध्ये गेला. आणि गुफेमध्ये गेल्यानंतर त्याच गुफेमध्ये असं म्हणतात की जामवंत आणि जामवंताची जी काही कन्या आहे ती कन्या राहते. सांगतात की जामवंत आणि भगवंत या दोघांचे युद्ध झालं. याचं कारणही तसं आहे की राम जन्मामध्ये जामवंतजीने भगवंताला साथ दिली होती. सगळ्यांनी मागून घेतलं, सगळ्यांना विचारलं भगवंताने तुम्हाला काय काय लागतं ते मागून घ्या. सगळ्यांना उपहार दिला, सगळ्यांना बक्षीस देण्यात आलं. जामवंतजीला विचारलं की तुम्हाला काय उपहार पाहिजे, तुम्हाला काय बक्षीस पाहिजे. तो म्हणे देवा एक सांगू का. म्हणे सांगा मागा. म्हणे देवा अरे युद्ध केलं रावणासोबत तुम्ही, पण तरी माझ्या हाताची जी काही खुजली आहे ती खुजली मात्र मिटली नाही. माझ्यासोबत लढावं ही अपेक्षा आहे, युद्ध करावं. किंवा युद्ध म्हणल्यापेक्षा दोघांचं आपलं काय झालं पाहिजे, लढाई झाली पाहिजे. त्यावेळेस राम म्हणाले की या जन्मामध्ये ते शक्य नाही, कारण मी स्वामी आहे, तुम्ही सेवक आहे. परंतु पुढच्या जन्मामध्ये मात्र तुमची इच्छा मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने दोघांची जवळजवळ युद्ध झालं. 28 दिवसापर्यंत हे युद्ध चाललं. जामवंतजी घामाने लथपथ झाले आणि नंतर समजलं की जामवंतजीला हेच माझे राम आहे. त्यावेळेस जामवंत महाराजांनी तो मनी तर दिला, परंतु भगवंताकडे प्रार्थना केली ही माझी जी कन्या आहे जामवतीचा तुम्ही स्वीकार करावा. भगवंताने जामवतीचा स्वीकार केला. आणि त्यानंतर तो जो मनी घेऊन कुठे गेले, सतराजिताकडे गेले. सतराजिताला पश्चाताप झाला की आपण कृष्णचंद्र ठाकूरावर किंवा कृष्ण कन्हैयावर चुकीचा आरोप केला. पश्चाताप झाला. पश्चातापातून बाहेर कसं निघावं. सतराजिताने सुद्धा आपली जी काही पुत्री आहे सत्यभामा, तिचा विवाह भगवंतासोबत करून टाकला. आणि अशा पद्धतीने माझ्या कन्हैयाचा एक विवाह होत आहे. त्यानंतर अहम देवस्य सवितुर्दहितां पतिमिच्छते विष्णुवरण्यं वरदः तपः परमस्तः. सूर्यदेवाची जी पुत्री आहे कालिंदी, या कालिंदी सोबत भगवंताचा चौथा विवाह झाला. ती तपश्चर्या करत बसली होती, तर भगवान मला पती म्हणून मिळावे, भगवान पती म्हणून मिळावे म्हणून तपश्चर्या करत बसली होती. आणि भगवंत वनात गेल्यानंतर भगवंताने पाहिलं तपश्चर्या करत आहे. अर्जुनाने विचारलं कोण.
म्हणून मी अशा पद्धतीने माझा परिचय अहम देवस्य सवितो हिताम पतिमिच्छति, मी देवाला पती म्हणून मिळावा अशी इच्छा करत आहे. भगवान अर्जुन म्हणाला की चिंता करू नका, हेच देव आहे, बसा रथात. अशा पद्धतीने कालिंदी सोबत भगवंताचा चौथा विवाह झाला. पाचवा विवाह बिंद, त्यानंतर अनुबिंदाची जी काही बिंद आहे ती आनंदाची बहीण आहे. मित्रविंदा, त्यानंतर मित्रविंदासोबत आणि नंतर कौशल देशाचे जे काही राजा आहे नागनाजताची कन्या नागनाजती सोबत, त्यानंतर सुकृती कन्या भद्रा हिच्यासोबत सातवा विवाह झाला आणि आठवा जो विवाह झाला तो लक्ष्मणासोबत. आणि अशा पद्धतीने मध्य प्रदेशचे जे काही राजाची कन्या आहे लक्ष्मण हिच्या सोबत माझ्या देवाचा आठवा विवाह झाला. आणि अशा पद्धतीने 8 विवाह संपन्न झाले. इकडे सांगतात एक दिवसाचा प्रसंग असा आहे की जो भौमासूर आहे, हा भौमासूर अतिशय क्रूर. या भौमासुराने काय केलं की जवळजवळ 16,000 राजकन्या बंदिस्त केल्या. आणि त्याने ठरवलं होतं की एवढा अमुक एवढा आकडा झाला की यांच्यासोबत एक खट्याच विवाह करायचा. मग कोणासोबतच लग्न केलं, आली की फक्त ती कारागृहात टाकून ठेवायची, आली की कारागृहात टाकून ठेवायची. अशा जवळजवळ 16,000 झाल्या होत्या. भगवंताने पाहिलं की याचा अत्याचार लय वाढला आहे, परंतु हा जो भौमासूर आहे तो भूमीचा पुत्र आहे. आणि सत्यभामा जी आहे, सत्यभामा म्हणजे साक्षात भूमी आहे. एक दिवस भगवंत लढण्यासाठी चालले आणि भगवंत लढण्यासाठी सत्यभामा म्हणाले मला सुद्धा तुमच्या सोबत यायचं आहे. देव म्हणाले बसा रथात, तुम्हाला सुद्धा युद्ध दाखवतो. आणि भौमासुरासोबत भगवंताचं युद्ध चालू झालं. युद्ध चालू असताना भगवंत भौमासुराचे जे काही बाण आहे ते चुकावत आहे, भौमासुराला मारत नाही. त्यावेळेस सत्यभामा म्हणाली अहो देवा, तुम्ही असं काय करत आहे? गोविंद, तुम्ही असं काय करत आहे? या भौमासुराला मारून टाका. भगवंत म्हणाले तेच तर माझी इच्छा होती की तू केव्हा आज्ञा करते, कारण हा भौमासूर कोणता? भूमीचा पुत्र होता आणि भूमीचा अवतार म्हणजे सत्यभामा होते. आणि भगवंताने त्या भौमासुराचं कल्याण केलं आणि नंतर कारागृहातून जवळजवळ 16,000 कन्यांचा सुटका केला. 16,000 त्या कन्या होत्या. त्या कन्याने विचार केला की अशा पद्धतीने आम्हाला घरून कोण आणलेलं आहे या भौमासुराने, आणि आता आम्ही कुठे जायचं? समाजात परत गेल्यानंतर सुद्धा समाज नाव ठेवल ही त्या भौमासुरानं पळून गेलेली आहे, कन्या आहे. आम्ही कसं परत घरी जायचं? त्यांच्या समोर तर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. माझे गोविंद तर अंतर्यामी आहे, ते सगळ्यांच्या अंतरातील जाणत असतात. आणि सगळ्यांच्या अंतरात काय चाललं आहे ते सगळे जाणत असतात. आणि जे गोविंद आहे त्यांनी सांगितलं की मी सगळ्यांचा स्वीकार करायला तयार आहे. आणि अशा पद्धतीने ज्या काही 16,000 त्या कन्या आहेत त्या कन्यासोबत माझ्या भगवंताचा विवाह संपन्न झाला. ह्या ज्या काही कन्या आहेत ते सांगतात की ह्या साक्षात म्हणजे ज्ञानकांड, कर्मकांड, उपासनाकांड याचे मंत्र म्हणजे ह्या कन्या आहेत. आणि अशा पद्धतीने 16,108 विवाह माझे कन्हैयाचे संपन्न झाले. आणि माझे कन्हैया तर सगळं अंतर्यामी जाणणारे आहे. तुम्ही विचार करा किती देवाच्या किती लग्न झाले? 16,108. आता तुम्ही म्हणसाल की 16,108 यांनी कुठे ठेवले असं? आपल्या गावची लोकसंख्या किती? 3,500. त्यातील महिला किती असतील? 1,500. लहान मुलं 16,000 म्हणल्यानंतर तुमच्या गावापेक्षा मोठं गाव झालं. बरं, आता राजाची बायको म्हणल्यानंतर तिला तशी फॅसिलिटी द्यावं लागेल ना. प्रत्येकासाठी भगवंताने महाल तयार केला, प्रत्येकासाठी. आणि प्रत्येक महालात एक. आणि अशा पद्धतीने सांगतात की त्या 16,108 आहे त्या प्रत्येकीला 10 पुत्र झाले. किती?
10 पुत्र झाले आणि एक एक कन्या झाली. म्हणजे सांगा करा बरं हिशोब किती झाले. 16,000ला 10 पुत्र आणि एक एक कन्या किती झाले टोटल परिवार. हा अरे 16,000 तर कन्याच झाल्या. 16,108 कन्या झाल्या. त्याच्यानंतर 1 लाख पुढं सांगा 1 लाख बरोबर ना. 1,60,000 1,61,800 चुकलं तर सांगा नंतर मुली. तर सांगायचं तात्पर्य एवढे पुत्र पुन्हा यांच्या बायका सांगा. एक आमदार निवडून येतो. तर सांगायचं तात्पर्य घरचे जेवढे मतदान आणि पुन्हा त्यांचे पुत्र एवढा मोठा यदुवंश. आणि अशा पद्धतीने सांगतात भगवंताचे जे काही पुत्र आहे प्रद्युम्न त्यांचा विवाह जो आहे तो अनिरुद्धाचेही भगवंताचे जे काही पुत्र आहे प्रद्युम्नचा विवाह संपन्न झाला. अनिरुद्धाचाही विवाह संपन्न झाला. आणि आता माझे जे कन्हैया आहे ते कन्हैया एक दिवस रुक्मिणी मातेची मजाक करत आहे. कारण जी रुक्मिणी माता आहे आता परिवारामध्ये कधी कधी रुसवे फुगवे चालत असतात. आणि पूर्वीच्या काळामध्ये आता तुम्ही जर रुसल्या तर काय जास्तीत जास्त म्हणतात दादा दादा माहेरात जाऊन ये. मी चालले माझ्या बापाच्या घरी एवढंच. गेल्या तरी 4 दिवसात परत येतात. तुम्हाला माहितीये तुझं माझं जमेना पुढं काय धनंजय माणूस तुझं माझं जमेना तुझ्याशिवाय कटे ना. अरे 4 दिवस माहेराला जातात. 4 दिवस माहेराला गेल्या की पुन्हा 4 दिवसानंतर पुन्हा घरी. तुमचं पूर्वीच्या काळात जर राग आला क्रोध आला तर काय होते क्रोध भवन असायचं. क्रोध आला की त्या क्रोध भवनामध्ये जाऊन बसायचं. आणि क्रोध भवनामध्ये जाऊन बसले की मग समजायचं राजाला की या राणीला काय आला राग आला. मग राजाने तिची समजूत घालण्यासाठी जायचं. तसं जी रुक्मिणी माता आहे ती आतापर्यंत एकदा सुद्धा त्या क्रोध भवनात गेली नाही. एकदा सुद्धा नाही. तिच्या जीवनात कधी राग आलाच नाही. तिला भगवंताच्या विषयी कधी नाराजी वाटलीच नाही. एक दिवस भगवंताने तिची मजाक करायची ठरवली. रुक्मिणीला म्हटले रुक्मिणी तू माझ्याकडे कोणत्या हिशोबाने माझ्याकडे काय हिशोबाने तू माझ्यासोबत लग्न केलं. अगं माझ्याकडे असं काय होतं म्हणून तू मला वरलं किंवा मला पसंत केलं. काहीतरी असावं लागतं. अरे एखादा मुलगा जर दिसायला चांगला नसेल मुलगी दिसायला चांगली असेल तर मुलगी पाहिजे की मुलगा काय करतोय. एकदम डांबरासारखा काळा असू द्या मुलगी एकदम गोरी असू द्या. समोरचा मुलगा जर कलेक्टर म्हणल्यानंतर ती म्हणते चालतो मला बरोबर आहे ना. ती काय म्हणते तो डांबरासारखा काळा असला तरी मला चालतो परंतु ती काय पाहिजे कलेक्टर पाहिजे. तर या ठिकाणी तू माझ्याकडे असं कोणत्या पद्धतीने पाहिलं होतं की माझ्याकडे काय रूप आहे का. मी तर दिसायला गोरा बी नाही. मी कसं आहे सावळा आहे. सावळा म्हणजे एक प्रकारचे काळाच आपण भाषा कशी वापरतो सावळा आहे का. पंढरपूरचा विठ्ठल कसा आहे सावळा आहे का काळा आहे. अरे सावळा आहे म्हणजे आपल्याकडे जो काळा कलर आहे त्याला आपण सावळा म्हणतो. आफ्रिकेमध्ये काळा आहे ओरिजिनल काळा कलर आफ्रिकेत आहे. तर सांगायचं तात्पर्य रुक्मिणीला म्हणत आहे तू माझ्यासोबत लग्न केलं पण तू माझ्याकडे असं काय पाहिलं. अगं तू जर म्हणत असेल कदाचित माझ्याकडे रूप आहे तर ते रूप सुद्धा माझ्याकडे नाही. मी तर काळा आहे सावळा आहे. दुसरी गोष्ट तुला जर असं वाटत असेल की मी फार पराक्रमी आहे माझ्याकडे फार पराक्रम आहे तर माझ्यासारखा भेटला कोणी नाही. त्या जरासंधाच्या भीतीपोटीच मी या समुद्रात येऊन लपलो आहे. भगवंताने समुद्रामध्ये द्वारका तयार केली होती कोणाच्या भीतीनं. अरे जरासंध पाठीमाग लागला तर म्हणून तर मथुरा सोडून कुठे आला द्वारकेमध्ये आला.
आणि त्या जरासंधाच्या भीतीने मी तर समुद्रात येऊन राजभ्यो बिभ्यतः सुब्रुः समुद्रम शरणम गतः. अरे देवी, माझ्यासारखा भित्र तर कोणी नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सतत पळत आलो आहे. पहिली गोष्ट म्हणजे गोकुळात राहिलो, गोकुळातून मथुरेत आलो, मथुरेतून वृंदावनात, मथुरेतून पुन्हा या द्वारकेमध्ये आलो. आणि माझ्या जर मायबापाचा विचार केला तर त्याचाही पता नाही. माझा जन्म कुठे झाला, माझं राहणं कुठे झालं. आणि कोणी म्हणतं हा देवकी नंदन आहे, कोणी म्हणते यशोदानंदन आहे, कोणी म्हणते वसुदेव नंदन आहे, कोणी म्हणतो नंदनंदन आहे. नेमका मी आहे तरी कोण याचाही पत्ता नाही. आणि तरीही सुद्धा तू माझ्यासोबत विवाह केला. अगं, माझ्याकडे असं काय पाहिलं तू? आणि बोलता बोलताच रुक्मिणी मात्राला सगळं भगवंत बोलत आहे, रुक्मिणी माता फक्त ऐकून घेत आहे. अगं, दुसरी गोष्ट अशी, निष्कांचनम वयम शाश्वनी निष्कांचनम प्रिय. अगं, माझे जे भक्त आहे ते भक्त सुद्धा गरीबच आहे. श्रीमंत लोक आहे ते माझ्याकडे येत सुद्धा नाही. आणि तू तर पाहिलं आहे की माझी भक्ती करणारे गरीब भोळे भोळे. अगं, माझ्याकडे असं काय आहे? शेवटी एक असा प्रश्न भगवंताने तिच्या समोर मांडला. एक अशा पद्धतीचा भगवंत दिले उत्तर दिले, किंवा भगवंत बोलू लागले की अगं, माझ्याकडे काहीच नाही, परंतु त्यावेळेस तुझी कदाचित चुकी झाली असेल, कदाचित चुकी झाली असेल, परंतु आता मात्र ती चुकी तू सुधरू शकते. त्यावेळेस चुकीने कदाचित तू मला पती म्हणून मानला असेल, मला न पाहता माझ्यासोबत लग्न केलं. तर मला न पाहता माझ्यासोबत काय केलं? लग्न केलं. व मला तर असं वाटतंय की अजून बी काही चान्स गेला नाही. तुला जर दुसरा एखादा आवडत असेल तर करून टाक. हे शब्द ऐकल्यानंतर लगेच तिला मूर्छा आली. भगवंत तर तिचं अंतःकरण पाहत होते, भगवंत तिचं प्रेम पाहत. बेशुद्ध पडून गेले रुक्मिणी. भगवंताने आपल्या मांडीवर रुक्मिणीला घेतला आणि दोन्ही हाताने रुक्मिणीला पंख घालू लागले. ज्यावेळेस रुक्मिणीला होश आला त्यावेळेस मामा वैदर्भ्य सुयथा जाने त्वं मत्परायणः त्वदजः श्रोतु कामेन क्षवल्या चरित मंगने. हे विदर्भनंदी, मला वाईट मानायचं आहे. सांगत आहे की माझ्यामध्ये तू किती रत आहे, किती परायण आहे. हे बघ देवी, हे तर मी सहजतेने म्हटलं, कारण तू आतापर्यंत रागी भरली नव्हती. मला वाटलं कदाचित आता तरी तुला राग येईल, आता तरी तुला राग येईल. मला असं वाटतंय की देवी, तुझ्यासारखे अंतकरण कोणाच नाही. आणि अशा पद्धतीने जी रुक्मिणी माता आहे, त्या रुक्मिणी मातेला परीक्षा घेण्याचं ठरवलं. त्यावेळेस रुक्मिणी माता सुद्धा म्हणाली की देवा, तुम्ही प्रकृतीच्या गुणाच्या पलीकडे आहे. कुठे आपण आणि कुठे मी तर आपल्या करुणेचं रूप आहे. दुसरी गोष्ट, आपण म्हणता की मी समुद्रात राहतो, तर आपण सत्य म्हटले आहे. सत्यम भयादिव गुणेभ्यो विक्रमांत शेते समुद्र उपलब्ध मात्र आत्मा. केशव, ज्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अभिनिवेश, अहंकार हे दोष आहे, तिथे आपण निवास करता तर आत्मरूपी समुद्रात निवास करता. तिथे आपण निवास करत नाही, तर आत्मरूपी समुद्रामध्ये आपण निवास करत असतात. आणि तुम्ही जे सांगता ना की माझ्या माता पित्याचा पत्ता नाही,
आपण म्हटलं होतं की माझ्या माता पित्याचा पद नाही. प्रभू मी विचारते तुम्हाला खरंच माता पिता आहेत का हो? अरे तुम्हाला खरंच माता पिता आहेत का हो? कारण सृष्टीचे कर्ताच तुम्ही आहे. तुमच्यापासूनच ही सृष्टी निर्माण झाली, तर मग तुमचं कोण माता पिता असेल? अशा पद्धतीने जी रुक्मिणी माता आहे ती रुक्मिणी माता आणि या दोघांचा संवाद आहे. थोडं संकीर्तन आपण घेऊ आणि नंतर पुढच्या कथेकडे आपण म्हणणार आहोत. जय जय राधा रमण हरि गो, 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 जय जय राधा अनिरुद्धचा दुसरा जो विवाह आहे तो बाणासुराची मुलगी उषा सोबत झाला. भगवंत आपल्या पुत्रांना सांगत आहे, बाबा की जीवनामध्ये काही कमी जास्त झालं चालेल, परंतु संतांचा आदर मात्र करत जा. कारण संताचा तुम्ही अनादर करसाल तर संत कदाचित काही बोलणार नाही, परंतु भगवंताला मात्र संतांचा अनादर सहन होत नाही. गोविंद पुत्रांना उपदेश करत आहे. एक दिवस गोविंद हे आपल्या सगळ्या पुत्रांना घेऊन वनात गेले आणि वनात गेल्यानंतर एका जे काही त्या विहिरीमध्ये सरडा पडला होता, विहिरीत पाणी नाही, आणि भगवंत सांगायला लागले की हा जो सरडा दिसतो ना, हा सरडा जो आहे तो सरडा कोण आहे? तर नृगो नाम नरेंद्र हो भिक्ष्वया पुतनः प्रभु दानिष्वाख्याय मानेषु यदि ते कर्णमस्पृशम्. अरे हा जो काही सरडा आहे, हा सरडा नृग आहे. नृग त्यांनी स्वतःचा परिचय दिला, नृगो नाम नरेंद्र हो, की माझे नाव आहे नृग. आणि दानियाचं ज्यावेळेस तुम्ही नाव ऐकलं असेल त्यामध्ये माझं नाव सर्वश्रेष्ठ आहे. परंतु असं सांगतात की जेवढी आकाशात भूमी आहे आणि भूमीचे कण आहे तेवढ्या मी गायी दान केल्या आहे. मी भरपूर गायी दान केल्या,
पण माझ्याकडून एक चूक झाली की ब्राह्मण दोन प्रकारचे असतात, एक याचक असतो, एक अयाचक असतो. आणि अयाचक जो ब्राह्मण असतो तो अयाचक ब्राह्मण कधीही काहीही मागत नाही. आज आमचे पाटील म्हणे, महाराज तुमचं कसं करायचं? अरे म्हणला, आम्हाला काही याचक करतात? अरे आम्ही अयाचक आहे, तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवायचंय, पण आम्ही याचना करत नाही. तर सांगायचं तात्पर्य की हा जो काही नृग आहे त्यांनी सांगितलं की दोन ब्राह्मण असतात, एक अयाचक याचक, आणि जो याचक ब्राह्मण असतो तो दान मागून घेतो आणि अयाचक असतो त्याला दान तो घेत नाही, किंवा ज्याला तो जो अयाचक असतो तो कधीच मागत नाही आणि दिलं तरच घेतो. अशा पद्धतीने त्याची वृत्ती असते. आणि एक दिवस काय झालं की राजाने ती गाय दान दिली होती आणि दान दिली, आणि ती जी काही गाय आहे ती गाय ही दुसऱ्या ब्राह्मणाने, तो दुसरा ब्राह्मण आहे तो दुसरा ब्राह्मण घेऊन गेला. आता ती गाय गायीच्या झुंडीत आली, तो पंडितजी म्हणाला, ही माझी गाय आहे, तो मला ही माझी गाय आहे. दोघांचा वाद. त्यावेळेस नृग राजा म्हणाला, एवढं काय त्या गायीच्या विषयी करता? आणि तो म्हणाला की ही गाय असं, अरे एखादी गाय इकडे तिकडे गेली तर जाऊ द्या, परंतु ही माझ्याकडून आणखीन एक गाय घेऊन जा. त्या गायीचं काय आलं? आता राजा जे बोलला ते अहंकाराने बोला. दुसरी गोष्ट असाही बोलला, अरे जेवढ्या गायी मी दिलेल्या आहेत ते सगळ्या मी दानच तर केले आहे. काय केले आहे? दान केले आहे. म्हणजे एक प्रकारे दानित्वाचा अहंकार त्यांच्या ठिकाणी आला. त्यावेळेस त्या ब्राह्मणाने त्यांना शाप दिला आणि त्या शापामुळे याला सरडा व्हावं लागलं. हे कशासाठी भगवंताने सांगितलं? तर पुढं भगवंताला माहित होतं की पुढे अशा पद्धतीची घटना घडणार आहे, आणि म्हणून भगवंताने आपल्या पुत्राला उपदेश केला. परंतु जी घटित असतं ते घडतच असतं. एक दिवस असं सांगतात की भगवंताचा जो परिवार आहे खूप मोठा परिवार आहे, 16,108 कन्या. आणि नारदजी महाराज गेले. आता नारदजी महाराज रोज फिरणारे, इकडून तिकडे, तिकडून इकडे, तिकडून इकडे असं म्हणतात. यामध्ये नाही, परंतु मी असं ऐकलं आहे, याच्यामध्ये कथा आहे. परंतु असं म्हणतात की नारदजीला इच्छा झाली की आपण सुद्धा लग्न करावं, आणि इच्छा झाल्यानंतर भगवंताकडे आला. भगवंताला म्हणाला, खरे तुला एवढ्या 16,108 आहे. किती? 16,108 आहे, मला एक पण नाही. देव म्हणाला, मग काय हरकत नाही, याच्यातलीच घेऊन जा एखादी तुला न्यायची असेल तर सांगतात, ज्या ठिकाणी मी नसेल ती घेऊन जा. जेवढ्या ठिकाणी नारदजी गेले तेवढ्या ठिकाणी भगवंत आहेच. कुठे भगवंत आपल्या आसनावर बसले आहे, कुठे लाडू सेवन करत आहे, कुठे दूध घेत आहे, कुठे माखन खात आहे, कुठे मिश्री खात आहे. सगळीकडे भगवंत. त्याने जवळजवळ त्यानंतर मग महाराज जाण्याचं सोडून दिले, खिडकीतूनच पाहायचं तर भगवंत आहेच. जेवढ्या बायका आहेत तेवढ्या प्रत्येकीजवळ माझा भगवंत आहे. आणि अशा पद्धतीने भगवंत तर सर्वव्यापी आहे, सगळीकडे व्याप्त आहे. आणि अशा पद्धतीने भगवंत एक दिवस असं सांगतात की अर्जुन आणि युधिष्ठिर आदी सगळ्यांना भेटण्यासाठी ज्यावेळेस हस्तिनापुराला गेले. आता इकडे सुद्धा जे काही अर्जुन आदी आहे त्यांनी काय केलं होतं, इंद्रप्रस्थ नावाचं राज्य स्थापन केलं होतं. आणि भीम, अर्जुन, नकुल, सहदेव ही इंद्रप्रस्थामध्ये राहू लागले. एक दिवस सगळ्यांना घेऊन भगवंत
कारण भगवंताला माहित होतं आपला एक शत्रू आहे, त्याचा ठाव ठिकाणा आपल्याला लावायचा आहे. काय ज्याला अरे 16 वेळेस भगवंताने जरासंधाला पराभव, किती 17 वेळेस जरासंधाचा भगवंताने पराभव केला. किती वेळेस? 17 वेळेस. परंतु ज्यावेळेस म्हणतात की यांनी ब्राह्मणाला पूजेसाठी बसवलं आणि यज्ञ सुरू केला, त्यावेळेस असं वाटलं की बाबा देवाला की ब्राह्मणाचा हा अपमान करेल आणि ब्राह्मणाच्या मंत्रासाठी म्हणून भगवंताने काय केलं तर स्वतःच त्या ठिकाणून पळ काढला. आणि अशा पद्धतीने जे काही 5ही पांडव घेऊन भगवंत हे त्या जरासंधाच्या महालाकडे गेले, जरासंधाकडे गेले. ब्राह्मणाचं सगळ्यांनी रूप धारण केलं होतं. जरासंधाची ब्राह्मणावर एवढी श्रद्धा बसली होती तेव्हापासून की ब्राह्मणाचा तो अतिशय आदर करत होता. ब्राह्मणाने जे मागितलं ते देत होता, कारण त्याला समजलं की ब्राह्मणामध्ये काय सामर्थ्य असतं, काय ताकद असते, काय शक्ती असते. आणि ब्राह्मणाचे रूप धारण करून गेले सगळे. त्यावेळेस जरासंधाने त्यांचा सत्कार केला. या ब्राह्मणचे सगळे गेले आणि सगळे गेल्यानंतर सत्कार वगैरे झाल्यानंतर कुठून आले, काय आले, त्यावेळेस भगवंताने परिचय दिला. सांगितलं बघा की पहिली गोष्ट तर त्यांनी याचना केली की म्हणजे त्यांनी जरासंध जो आहे त्या जरासंधाने भगवंताला सांगितलं, भगवंत म्हणजे ब्राह्मणाच्या रूपामध्ये ब्राह्मणाला म्हणाले की मी देण्यामध्ये एवढा उदार आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये जे काही असेल ते मागून घ्या, मी देण्यासाठी तयार आहे, कारण ब्राह्मणावर माझी नितांत श्रद्धा आहे. त्यावेळेस भगवंताने सांगितलं बाबा काही अन्न पाणी वगैरे काही देऊ नको, द्यायचंच असेल तर द्वंद्व यदि म्हणण्याचे. अरे आमची इच्छा आहे की तू आमच्यासोबत द्वंद्व केलं पाहिजे, म्हणजे युद्ध केलं पाहिजे, द्वंद्व करायला पाहिजे. असं म्हटल्यानंतर जरासंधाला समजलं. जरासंध परिचय विचारला, तुम्ही कोण आहे, तुम्ही तर ब्राह्मण असू शकत नाही. त्यावेळेस कन्हैयाने सांगितलं, असो वृकोदरः पार्थस तस्य भ्रातर्जुनो हेयम, की हा जो मोठ्या पोटाचा दिसतो, मोठ्या पोटाचा कोण आहे? वृकोदर. वृकोदर म्हणजे मोठ्या पोटाचा, ज्याचं उदर मोठा आहे असा वृकोदर हा भीम आहे. कोण आहे? भीम आहे. आणि हा जो उभा आहे हा अर्जुन आहे. आणि हे जे काही पांडव आहे, आणि मला तर ओळखलंच असेल मी तुझा जुना शत्रू. काय त्याने समजलं की पांडवाच्या सोबत आला म्हटल्यानंतर कोण आहे तर अशा पद्धतीने की माझ्यासोबत लढणार, त्यावेळेस आम्हाला युद्धाची भीक द्या किंवा आम्हाला अन्न वगैरे काही नको असं म्हटल्यानंतर मग मात्र जरासंध म्हणाला, माझ्यासोबत लढणार तर तुल्यबळ असा पाहिजे. यामध्ये पहिली गोष्ट तर मी तुझ्यासोबत लढू शकत नाही, कारण जो डरपोक आहे, जो पळून गेलेला आहे, जो माझ्या भीतीने समुद्रात जाऊन लोकला, मी त्याच्यासोबत लढू शकत नाही. अर्जुनासोबत तर मी लढू शकत नाही. परंतु याच्यामध्ये मला असं वाटतं की लढण्यासाठी एक तुल्यबळ आहे, तो म्हणजे भीम. मी भीमासोबत मात्र लढू शकतो. आणि सांगतात की त्या दोघांचे, भीमाचं आणि त्या जरासंधाचं रोज युद्ध व्हायचं, रोज दोघांचं युद्ध चालायचं. आणि बघा त्यावेळेस आसू सुद्धा होते, परंतु युद्धाचे नियम पाळायचे. युद्ध झाले की संध्याकाळी त्यांची सेवा करायची, भीमाची, अर्जुनाची, कृष्ण कन्हैयाची. कोण करायची सेवा? जरासंध सेवा करायची. बऱ्याच दिवस हे युद्ध चाललं, परंतु जरासंध काही मरत नव्हता. शेवटी भगवंताने एक दिवस सांगितलं की हा असा कितीही मागला तर मरणार नाही. एक दिवस भगवंताने युद्ध चालू असता सांगितलं, माझ्याकडे लक्ष दे भीमा. आणि भीमाला बरोबर अशी खून केली, गवताची काडी घेतली, काडी अशी तोडली आणि तोडल्यानंतर जी काडी आहे ती अशी उलटी फेकली, म्हणजे एक इकडं अशी सरळ नाही. आणि बरोबर त्या पद्धतीने भीमदादाने लक्षात ठेवलं. आणि जो काही जरासंध आहे तो जरासंध उभा फाडला आणि उभा फाडून जरासंधाला दोन्ही उलट्या साईडने फेकलं. असं फेकल्यानंतर तो चिटकायचा.
परंतु ज्यावेळेस उलट्या साईडने टाकला त्यावेळेस मग सांगता जरासंधाचा अशा पद्धतीने काय झालं, वध झाला, मारला गेला. त्यानंतर त्याच जरासंधाचा मुकुट हे घेऊन आले आणि त्याच जरासंधाचा मुकुट आणल्यानंतर तोच जरासंधाचा मुकुट कुणी घातला होता? पहिल्या दिवशी सांगितलं की तुम्हाला कुणी घातला होता? परीक्षित महाराजांनी. आणि परीक्षित महाराजांनी मुकुट घातला म्हणून त्या ब्राह्मणाचा अपमान केला, ऋषीचा अपमान केला. आणि ऋषीचा अपमान केला म्हणून त्याला कश्यप मुनी आपलं शमीक मुनीने काय दिला? शाप दिला. आणि शाप दिला म्हणून शुकदेवजी महामुनी त्या ठिकाणी आले. शुकदेवजी महामुनी त्यामुळे त्यांना भागवत सांगितलं. म्हणून आपल्याला जर भागवत भेटलं असेल तर कोणामुळे भेटलं? हा, अरे पहिली गोष्ट तर जरासंधाचा मुकुट जर त्यांच्या डोक्यात नसता तर कदाचित त्यांच्या डोक्यात ती विकृती घुसली असती का? ती विकृती निर्माण झाली नसती तर त्यांनी तो साप जो त्यांच्या गळ्यात टाकला असता का? आणि साप गळ्यात टाकला म्हणून शाप दिला, आणि शाप दिला म्हणून आपला उद्धारासाठी ज्यावेळेस परीक्षित महाराज हे भगवंत चिंतनासाठी आले त्यावेळेस मग त्यांचा उद्धार करण्यासाठी शुकदेव महामुनी आले. आणि हे जे काही भागवत आहे हे शुकदेव महामुनीकडून आपल्याला सगळ्यांना प्राप्त झालं. आणि अशा पद्धतीने एक दिवस असं सांगतात की भगवंतांनी या सगळ्यांना खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु जे काही त्यांचे जे वंश आहे ते पुढे त्यांचं जे वंश आहे तो वंश पुढे नष्ट होणारच आहे. कारण की संतांनी त्यांना श्राप दिला होता, संतांचा अपमानाचा बदला म्हणून संतांनी सांगितलं की तुमचा संपूर्ण वंश नष्ट होणार आहे. आता एक दिवस कथा अशी येते की सांगतात की परमात्म्याने एक सुंदर असं आयोजन करण्याचं ठरवलं सूर्यग्रहणाच्या अवसरावर. आणि आयोजन असं ठरवलं की त्या कुरुक्षेत्रावर यज्ञ करण्याचं ठरवलं. आणि त्या यज्ञामध्ये सगळ्यांना बोलवण्यात आलं. सगळ्यांना म्हणजे राधा राणीला सुद्धा निरोप मिळाला, यशोदा मैयाला सुद्धा मिळाला, नंद बाबाला सुद्धा मिळाला. कितीतरी दिवसानंतर यशोदा मैया आता माझ्या कृष्ण कन्हैयाला भेटणार होते. कितीतरी दिवसानंतर यशोदा माता ती आतुरता, ते प्रेम कृष्ण कन्हैयाला भेटण्याचं. आणि ज्यावेळेस यशोदा मैयाने पाहिलं की या ठिकाणी परमेश्वर म्हणजे जो काही कन्हैया आहे तो कन्हैया या ठिकाणी आहे, कुरुक्षेत्रावर आहे. आणि ज्यावेळेस यशोदा मैया त्या ठिकाणी आली त्यावेळेस माझा कान्हा कुठे, माझा कान्हा कुठे, कान्हा कुठे म्हणून धावू लागली. कुठे माझा कान्हा, कुठे माझा कान्हा. अरे त्यावेळेस कान्हा म्हणून कोण ओळखत होतं? अरे लहानपणचं नाव सोन्या, गोम्या, तुला काय आहे की नाही असतात ना काही नाव, बाळ्या, पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचे नाव असतात. पण तो मोठं झाल्यानंतर काय, अरे साहेब झाल्यानंतर, मोठं झाल्यानंतर, कलेक्टर झाल्यानंतर मग त्याला सोन्या म्हणता का तुम्ही? साहेब आहे का नाही? गावाकडनं पूर्ण कलेक्टर जर झाला जिल्ह्याचा ते जाऊन म्हणसाल का तुम्ही? जरी तुमच्यापेक्षा लहान आहे अरे सोन्या काय चाललं म्हणून असं म्हणसाल? शेवटी कलेक्टर आहे. त्यावेळेस राजा होते, त्यांचं नाव बदललं होतं यदुकुल कमल दिवाकर वसुदेव नंदन परम व्योमादिनाय यदुवंश शिरोमणी कृष्णचंद्रजी महाराज असं मोठं नाव लागत होतं त्यांच्या समोर. अरे संतांसमोर सुद्धा आता पूजनीय बाबांचं नाव घ्यायचं असल्यानंतर आपण काय सरळ बाबांचं नाव घेतो का? नाही, तर परमपूज्य काय, परमपूज्य श्री श्री 1008 स्वामी हरी चैतन्यानंद सरस्वतीजी महाराज असं आपण पूर्ण नाव घेतो. काय घेतो? पूर्ण नाव घेतो. डायरेक्ट असं आपण म्हणत नाही हरी चैतन्यानंद महाराज, पूर्ण नाव आपण घेत असतो. तसं भगवंताचं जे काही त्यांच्या अगोदर त्यांची जी काही पदवी आहे त्याच्यानंतर त्यांचं कृष्णचंद्रजी महाराज असं पूर्ण नाव त्यांचं. आणि अशा पद्धतीने यशोदा तर आपला कान्हाच म्हणत आहे, यशोदा तर त्याला आपलं बाळच समजत आहे. शेवटी मुलगा कितीही मोठा झाला तरी आईसाठी तो शेवटपर्यंत बाळच असतो. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस यशोदेला ज्यावेळेस
यशोदेला ते भेटले. यशोदेला भेटल्यानंतर कन्हैया जे आहे, कन्हैयाच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहे. शेवटी कन्हैया सुद्धा त्या यशोदा मैयाकडे धावत धावत मैया मैया म्हणून रडू लागले आणि दोघांची भेट झाली. यशोदेच्याही डोळ्यातून अश्रू आहे आणि कन्हैयाच्याही डोळ्यातून अश्रू आहे. दोघांची भेट झाली, दोघांचंही समाधान झालं. त्यानंतर जी रुक्मिणी माता आहे, ती रुक्मिणी माता राधा राणी आली आहे आणि राधा राणीचं आपण भेट घ्यावी, तिचं दर्शन घ्यावं म्हणून राधा राणीच्या महालाकडे किंवा जी तिथे व्यवस्था केली होती त्याकडे गेल्यानंतर राधा राणीची भेट घेतली. आणि राधा राणीची भेट घेतल्यानंतर राधा राणीला सांगितलं की दूध ग्रहण करावं, दूध सेवन करावे. पण राधा राणी म्हणाली की ज्या दिवशी माझी कृष्ण कन्हैया आहे व्रजभूमीतून गेली त्या दिवसापासून मी दुधाला स्पर्श केला नाही. परंतु चुकून रुक्मिणी माता म्हणाली की कृष्ण कन्हैयाने पाठवलं आहे असं म्हणल्यानंतर ते गरम दूध होतं, ते तसंच राधा राणी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ठेवून घेतलं. परंतु ज्यावेळेस रुक्मिणी माता भगवंताचे पाय चिपकू लागले तर पाहते तर पायाला फोड आलेले आहे. म्हणे देवा तुमच्या पायाला कसे फोड आले? म्हणे तूच तर आणले. मी कसं काय? म्हणे तूच तर राधेला गरम गरम दूध पाजलं. म्हणे राधेला गरम दूध पिलं आणि त्याचा याचा काय संबंध? अरे म्हणे राधा ही माझ्या हृदयात राहते. काय राहते? माझ्या हृदयामध्ये. आणि तू गरम गरम दूध पाजल्यामुळे ते चटके मला लागले. तर सांगायचं तात्पर्य अशा पद्धतीचं प्रेम होतं. आणि त्यानंतर ही जी काही कथा आहे, ही कथा सुंदर अशी कथा चालू आहे. आपल्याला समोर जे काही आहे ते सुदामाजीचं चरित्र पाहायचं आहे. तत्पूर्वी उरकासुराची कथा येते. जो उरकासुर आहे तो शकुनीचा पुत्र. एकदा भगवान सदाशिवाने त्या उरकासुराला आशीर्वाद देऊन टाकला. आशीर्वाद म्हणजे वर देऊन टाकला. त्यांनी मागितलं की मी ज्यांच्या डोक्यावर हात ठेवील तो जळून भस्म झाला पाहिजे, जळून भस्म झाला पाहिजे. तर त्या पद्धतीने भगवान शंकराने त्याला आशीर्वाद देऊन टाकला आणि तो भगवान शंकराच्याच पाठीमागे लागला. कोणाच्या डोक्यावर हात ठेवायला? भगवान शंकराच्या. भगवान शंकर पुढे पळत आहे आणि हा उरकासुर मागे पळत आहे. भगवंताने एका ब्रह्मचार्याचं रूप धारण केलं. त्या उरकासुराला सांगितलं कुठे झाला आणि भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा. अरे म्हणे काही येडा झाला का काय? कोणाच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर कोणी जळून भस्म होत असतं का? नाही नाही म्हणे मला भगवान शंकराने बोल दिलाय की ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो ते जळून भस्म होईल. अरे म्हणे ते मुद्दाम करतात म्हणे. अरे म्हणे मुद्दाम करत असेल तर कसं काय पळतायत भगवान शंकर? शंकर कसं काय पळत आहे? त्यांनी सांगितलं अरे ते मुद्दाम पळत आहे. अरे जर खरोखर जर चटका लागत असत, खरोखर जर जळलं असतं आजपर्यंत असं कधी झालं नाही. ते म्हणे जर तुला पैसे घ्यायचे असेल तर तुझ्या डोक्यावर ठेवून का? तो म्हणे का तू मला वेडा समजला का? माझ्या डोक्यावर मी जरूर भस्म होणार नाही का? उरकासुर म्हणे. देवाने सांगितलं अरे एकदम ठेवू नको, हळूहळू वरून पाय पहिलं गरम लागते का? आहे का? अरे पहिले एकदम गरम लागतं का? समोर हळू 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 गरम लागायला मग ठेवायचं नाही. भगवंताने बरोबर त्याला मोहित केलं आणि हळूहळू त्यांनी काय केलं? देवा गरम तर लागत नाही म्हणून मी थोडं खाली घे आणखी पाय लागतं गरम. अरे म्हणे गरम नाही लागत. अरे म्हणे तो निस्ता सगळ्यांना फसवत राहतो म्हणे आणि काही नाही म्हणे. ते डोक्यावर हात ठेवल्या गेल्यानं काही जळत नाही. आणि त्याने जसा डोक्यावर हात ठेवला तसा उरकासुर जळून भस्म झाला. आणि अशा पद्धतीने उरकासुराचा सुद्धा माझ्या कृष्ण कन्हैयाने वध केला आहे. आता आपल्याला सुदामाजीच्या चरित्राकडे वळायचं आहे. तर पूर्वी थोडं संगीत आपण घेऊ. सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम राजा राम सीताराम
परीक्षित महाराजांनी सांगितलं, महाराज शुकदेवजी म्हणे की भगवान, की मला असं एखादं चरित्र ऐकावा की ज्याने माझं कान तृप्त होतील, मला समाधान प्राप्त होईल. भागवत हा खूप मोठा चिंतनाचा विषय आहे. 7 दिवसामध्ये काही होऊ शकत नाही, परंतु भागवतातील सार ग्रहण आपण करत असतो. याच्या अगोदर नवयोगेश्वराची कथा सुद्धा येऊन जाते आणि सांगतात की असं एक चरित्र आहे की मी तुम्हाला ऐकवतो, की ज्या चरित्रामध्ये विशुद्ध असं प्रेम, मित्र प्रेम तुम्हाला दिसून येईल. आणि ते म्हणजे सुदामजीचं चरित्र. शुकदेवजी महामुनी सांगतात, कृष्णस्यासीत कसा सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः. अतिशय ध्यानाने ऐका की कृष्णाचा लहानपणाचा मित्र शुकदेवजी. अरे शुकदेवजी सांगत आहे, परीक्षित, कृष्णाचा लहानपणाचा मित्र आहे सुदामा. आणि त्या सुदामासाठी एक शब्द वापरला, कृष्णस्यासीत सखा कश्चित ब्राह्मणो ब्रह्मवित्तमः. कृष्णाचा सखा आणि ब्राह्मणामध्ये उत्तम अग्रगण्य. दुसरी गोष्ट, विरक्त जितेंद्रिय, ज्यांचं इंद्रियावर पूर्णपणे नियंत्रण आहे, ज्यांची इंद्रिय वश आहे, असा सुदामा ब्राह्मण. दोघे शिकण्यासाठी संदीपनी मुनीच्या आश्रमामध्ये सोबत होते, परंतु शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस दोघेही आपापल्या ठिकाणी राहू लागले, इकडे तर भगवंत राजा आणि इकडे जो काही मित्र सुदाम आहे तो दरिद्री आहे. दरिद्री यत संतुष्ट हो. अरे खरा दरिद्री तो आहे जो असंतुष्ट असतो, ज्याला कितीही मिळालं तर त्याला वाटतं कमीच आहे, कितीही मिळालं तर त्याला काय वाटतं कमीच आहे, कमीच आहे. अरे संसारामध्ये माणसाने मिळवण्यासाठी निश्चित प्रयत्न केला पाहिजे, मिळवलंच पाहिजे, कर्म माणसाने केलंच पाहिजे. तुकाराम महाराज सांगतात की धन अर्जन आपण केलं पाहिजे, पण कशा पद्धतीने केलं पाहिजे. जोडनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे वेच करे. अरे धनार्जन करायचं आहे, परंतु कशा पद्धतीने उत्तम व्यवहार आहे. नाहीतर लोकांना फसून धनार्जन केलं ना, ते धन तुम्हाला समाधान आणि सुख देऊ शकणार नाही. रामकृष्ण परमहंस बघा, काही लोकांच्या घरचं खाणं टाळायचे. पहिली गोष्ट म्हणजे वकिलाच्या घरचं खात नसते. कोणाच्या घरी कोणी वकील असेल तर त्याला राग येईल, पण वकिलाच्या घरचा रामकृष्ण परमहंसला खायचे नाही. कारण वकील इकडं तिकडं करतो, तिकडं इकडं करतो, खऱ्याचा खोटा करतो, खोट्याचा त्याचा धंदाच असा आहे, त्याला काही इलाज नाही. अरे तुम्ही जर एखादी केस घेऊन गेले की बाबा अशा अशा पद्धतीने आमचे भांडण आहे, तो म्हणतो काय केलं होतं समोरच्यानं, ते म्हणजे शिव्या दिल्या, मग तो आणखीन एक सल्ला तुम्हाला देतो. तो म्हणतो की नाही मग त्याला सांगा की तुमच्या अंगावर हात घातला. सांगा, तू त्याची बाजू पक्की करायसाठी काय करतो, तुम्हाला खोटं बोलायला लावतो आणि तो सुद्धा खोटं बोलतो. तर सांगायचं तात्पर्य म्हणून रामकृष्ण परमहंस वकिलाच्या घरचे खात नव्हते. ज्या ठिकाणून त्यांना असं वाटत होतं की ज्या ठिकाणी हा कमाईचा पैसा नाही, कष्टाचा पैसा नाही, त्या ठिकाणचं अन्न ते रामकृष्ण परमहंस ग्रहण करायचे नाही. विशेष म्हणजे शेतकऱ्याच्या घरचं अन्न हे सगळ्यात पवित्र असतं, कारण त्याने स्वकष्टाने ते अन्न तयार केलेलं असतं. स्वकष्टाने ते स्वघामाने एक एक रुपया त्याने घामाने कमवलं असतं. म्हणून सगळ्यात पवित्र जे अन्न आहे ते शेतकऱ्याच्या घरचं आहे. अरे आम्ही आमच्या मुलांना सांगत असतो कधी कधी, बाबा अरे आपल्याला लोक भंडारे खाऊ घालतात ना, तर आपल्याला साधना करावी लागते. लोक भंडारे खाऊ घालतात तर आपल्याला भंडारे खाल्ल्यानंतर सगळ्याला आपल्याला आपल्यातलं पुण्य त्यांना भंडाऱ्याचं द्यावं लागतं. अरे आपल्याकडे काहीच नाही. उत्तर भारतामध्ये एवढे मोठे भंडारे करतात, साधू लोक असतात भंडारे, आणि प्रत्येक साधूला जेवल्यानंतर दक्षिणा देण्याची पद्धत असते. जेवायला साधू बसल्यानंतर त्यांना ते लगेच दक्षिणा वाटतात. अरे आम्ही आता प्रयागराजला गेलो होतो, तुम्हाला खोटं वाटत असेल. ज्यावेळेस आम्ही प्रयागराजला गेलो होतो, अरे प्रयागराजला गेलो आम्ही तर तिकडे मग तिथे साधू लोकांमध्ये जेवायचा योग, तरी आम्ही ब्रह्मचारी म्हणजे पांढऱ्या वस्त्रामध्ये येतो. मागच्या वर्षी जे का असे वस्त्र असले ना, मग त्यांच्यासाठी आणखी फॅसिलिटी वेगळी, कपडे हे ते. जवळजवळ आमचे एकाचे जवळजवळ 4-5 हजार रुपये दक्षिणाच झाली. पंक्तीत जेवायला बसलं की पटापट 500च्या नोटा, 100च्या नोटा, 200च्या नोटा असे लोक ज्याचं अन्नदान असलं त्यांना वाटायचं. अरे पंक्तीत जेवायच्या पेक्षा त्या स्वयंपाकापेक्षा ते पैसे वाटण्याचा खर्च जास्त असतो. सांगायचं तात्पर्य म्हणजे मग एवढं सगळं दान जर करत असाल तर तुम्हाला साधू जरी असले तरी तुम्हाला तुमच्यातला पुण्याचा वाटा त्यांना द्यावा लागता. अरे तुम्ही आम्हाला तुमच्या घरी नेता, पूजा करता, हे करता, अरे ते केल्यानंतर दक्षिणा देता. आमची न सांगता ते आमच्या पैशातून मायनस होतं, तुमच्याकडे आपोआप क्रेडिट डेबिट होतं. समजलं का? आमच्याकडे डेबिट होतं, तुमच्याकडे क्रेडिट होतं. तसं मुलांना सांगत असतो की बाबा हो, की आपल्याला काय करावं लागेल, नित्यनेम करावं लागेल. हरिपाठ असेल, आरती असेल, जर आपण ती केली नाही तर आपल्यावर या पापाचा बोज वाढल. कारण पुण्य देत राहाल तुम्ही, मग पाप शिल्लक राहील, पुण्य तर तुमचं निघून जाईल. म्हणून नित्यनेम वगैरे केल्यानंतर तुमचा पुण्याचा संचय सुद्धा वाढल आणि तुम्ही त्यातलं पुण्य दिलं तर पुण्य कमी सुद्धा होणार नाही. आणि त्या पद्धतीने या ठिकाणी हा जो काही सुदामा ब्राह्मण होता, दरिद्री होता, पण अयाचक होता. कधीच कोणासमोर काही मागायचं नाही, कधीही कोणासमोर काही कामना करायची नाही. आणि एक दिवस तर असं झालं म्हणतात की 5 दिवसापासून, किती दिवसापासून, 5 दिवसापासून घरात चूल पेटले नाही, मुलं बाळ उपाशी आहे. पत्नी विदुषी होती, पत्नी अयाचक होती, पण शेवटी मुलं बाळच उपाशी आहे म्हटल्यानंतर पत्नी एक दिवस म्हणाली, बाबा पतीला सुद्धा मला म्हणाली की तुमचा मित्र तर राजा आहे, यदुकुल भूषण शिरोमणी,
कृष्णचंद्र ठाकूर तुमचे मित्र आहे आणि तुमचे मित्र जर कृष्णचंद्र ठाकूर आहे जे सुवर्णाच्या महालामध्ये राहतात, तुमच्या अंगावर घालायला वस्त्र नाही, एक काम करा, तुम्ही तुमच्या मित्राकडे जा आणि आपल्यासाठी थोडं धन मागून आणा. सुदामा म्हणाले, आम्ही दोघं मित्रही होतो, परंतु आम्ही कधीही कोणाला आम्ही एकमेकासमोर कधी हात पसरवले नाही. अरे मित्रता ती असते, कधीच त्या मित्रतेमध्ये याचना नसावी, तरच ती मित्रता शेवटपर्यंत जाते. नाहीतर एकदा मित्राने मित्राला पैसे दिले आणि त्या मित्राने मित्राला पैसे परत केले नाही की मित्रता तुटली. म्हणून त्याच्यावर मागण्याची कामना नसावी, मित्रता ही निष्काम असावी. तर या ठिकाणी सुद्धा सुदामजी म्हणाले की मी माझ्या मित्राला मागणार नाही. परंतु बायको हुशार होती, नका मागू, पण निदान त्याला भेटून तर या. कारण तिला समजलं की ज्या वेळेस हे असे फाटके तुटके कपडे घालून जातील त्यावेळेस साहजिक आहे त्याच्या लक्षात येईल आणि लक्षात आल्यानंतर दुसरी गोष्ट जो ब्राह्मण आहे, ब्राह्मणाला दान देत असतात, साहजिक आहे ते दान देऊन टाकतील किंवा थोडंफार जरी दिलं तरी आपलं होऊन जाईल. अरे नाही जास्त दिलं, 4-5 तोळे जरी दिलं तर आपलं काय आयुष्यभराचं होऊन जाईल. त्याचं एवढं सोन्याचा महाल आहे. सांगितलं जा, ठीक आहे, सुदामजी जाण्यासाठी तयार झाले. परंतु मनामध्ये एक इच्छा होती की कितीतरी दिवसांना आपण आपल्या मित्रांना भेटण्यासाठी जात आहे, परंतु आपण काय त्याला घेऊन जावं. अगं आपल्या घरामध्ये काही आहे का की माझ्या मित्राला काहीतरी भेट म्हणून. पत्नी म्हणाली, तुम्ही तर पाहिलं 5 दिवसापासून आपल्या घरात चूल पेटली नाही आणि तुम्ही म्हणता काही आहे का. आपल्या घरात काहीच नाही. शेवटी पत्नीने म्हणतात शेजारून याच्या त्याच्या घरून थोडे थोडे मोठमोठ तांदूळ पोहे आणले आणि ते पोहे ते सुद्धा एका फाटक्या झोळीमध्ये बांधून फाटक्या कपड्यामध्ये बांधून दिले. आणि हळूहळू सुदामजी आहे, सुदामजी ते यदुकुल भूषण कृष्णचंद्र ठाकूर यांना भेटण्यासाठी निघाले. अरे पहिलेच 5 दिवसापासून पोटात काही नाही आणि हळूहळू जात आहेत. रस्त्याने पैदल रस्ता आहे, अंतरही खूप मोठं आहे. समोर नदी आली. भगवंत तर सगळं अंतर्यामी आहे. म्हणतात की भगवंतानेच केवटाचं रूप धारण केलं आणि केवटाचं रूप धारण करून भगवंताने सुदामजीची नैया जी आहे ती पार केली. भूक लागली आहे, पाणी तहान लागली आहे, भूख लगती है, प्यास लगती है, जिंदगी अब उदास लगती है, कैसे आऊं मैं द्वारिका तेरी आस भी अब निराश लगती है. अरे भूक लागली आहे, प्यास लागली आहे, तहान लागली आहे, अरे जिंदगी सुद्धा आता काय उदास लागत आहे. कसे उमेदवार केला. आणि अशा पद्धतीने माझे कृष्ण कन्हैया ते सुद्धा मित्राची आतुरतेने वाट बस. तू तर अंतर्ज्ञानी आहे, तू सांगत आहे. सांगतात की भगवंतच ते नावाडी म्हणून आले होते आणि भगवंतानेच ती नैया पार करून दिली आणि त्या द्वारकेमध्ये आणून टाकलं. कारण द्वारका कशामध्ये होती, समुद्रामध्ये होती आणि समुद्रामध्ये माणसाला चालत जाऊ शकत नाही. तर भगवंतानेच त्यांना त्या द्वारकेमध्ये आणून टाकलं. आणि त्यावेळेस सांगतात की याला त्याला विचारू लागले की मित्र होता ना, कृष्ण कन्हैयाचा महाल कुठे, कृष्ण कन्हैयाचा महाल कुठे. शेवटी सगळ्यांना परिचय दे सुटले की मी त्याचा मित्र आहे, मी त्याचा मित्र आहे, मी त्याचा मित्र आहे. परंतु मला सांगा, ज्याच्या अंगावर फाटके कपडे, ज्यांच्या अंगावर फाटकं धोतर आहे आणि तो सांगत असेल की मी राजाचा मित्र आहे, तर असं शक्य आहे का. अरे एखादा हाताडीचा गावातला माणूस म्हणाला की प्रधानमंत्री माझा लहानपणीचा मित्र होता, असं शक्य आहे का. म्हणत ते असेल तर विश्वास कोणी ठेवल का. प्रधानमंत्री माझा लहानपणीचा मित्र होता. तर सांगायचं तात्पर्य की सुदामजी तर तिथे पोहोचले आणि हळूहळू त्या कृष्ण कन्हैयाच्या महालासमोर आले
आणि कृष्ण कन्हैयाच्या महालासमोर आल्यानंतर जे द्वारपाल आहे त्या द्वारपालांना सांगितलं की मी तुमच्या राजाचा मित्र आहे आणि राजाला मला भेटायचं आहे. अरे द्वारपालो, देखो देखो ये गरीबी कहाँ कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ विद्या मेरे बचपन का यार है मेरे श्याम यही सोच कर मैं आस लेके आया हूँ. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है, सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया द्वारकेच्या समोर द्वारकाधीशाच्या महालाच्या समोर सुदामदेवजी उभे आहे आणि द्वारपालांना सांगत आहे. भगवंताने अगोदरच सांगितलं होतं की जे ब्राह्मण असतील संत असतील त्यांना माझे दरवाजे कधीही उघडे आहे, त्यांना कधी थांबवायचं नाही. आणि त्यांचा निरोप घेऊन जे द्वारपाल आहे ते द्वारपाल भगवंताकडे गेले आणि भगवंताला सांगले, गोविंदाला सांगू लागले की दारावर कोणीतरी ब्राह्मण आले आहे, भेटण्यासाठी आले आहे, पायामध्ये चपला सुद्धा नाही, अंगावर फाटलेले वस्त्र आहे, परंतु
तेज मात्र त्यांच्या चेहऱ्यावर ओसांडून वाहत आहे. हे सगळं सांगत असताना जे काही द्वारपाल आहे त्या द्वारपालाने सांगितलं की असं म्हणतात की माझा तो बालपणीचा, असंच तो सांगतो की कृष्णचंद्र ठाकूर हे माझे बालपणीचे मित्र आहे. आणि काहीतरी सुदामा असं नाव सांगतोय. ज्या वेळेस सुदामा हा शब्द कृष्ण कन्हैयाच्या कानावर पडला त्याच वेळेस असं सांगतात की सुन के ही दौड़े कृष्ण कन्हैया अपने सखाय सुदामा से मिलने. अरे जसा कानावर शब्द पडला ना तर सांगतात की पायात चप्पलही घातली नाही आणि तसाच सुदामाला भेटण्यासाठी बाहेर पडू लागला. किती प्रेम आहे, किती मित्र प्रेम आहे. सुदामाला आलिंगन दिलं. अरे मित्रतेमध्ये धन आडवं येऊ शकत नाही. खरी जर मित्रता असेल, एखादा मित्र गरीब जरी असेल तरी तो आपला मित्रच असतो. आणि सुदामजीला आपल्या महालामध्ये आणलं. महालामध्ये आणून त्याला सुवर्णासनावर बसवलं आणि आपल्या सर्व ज्या पत्नी आहेत त्या पत्न्यांना बोलवलं आणि सुदामजीची जी काही पूजा वगैरे करू लागले. सिंहाचे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर सगळ्या ज्या काही पत्न्या समेत तिलक करत आहेत. हरिः ओम स्वस्ति न इंद्रो धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारिक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अशा पद्धतीने तिलक वगैरे केला. तिलक वगैरे केल्यानंतर खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांच्या समोर ठेवण्यात आले. 56 भोग त्यांच्या समोर ठेवण्यात आले. सुदामा तर उपाशीच होते. कितीतरी दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नव्हता. भगवंत तर इकडे रोज 56 भोग खायचे. आणि सुदामजी तर त्या पक्वांनावर होता तुटून पडले. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर कृष्ण कन्हैया विचारत आहे सगळं ठीक आहे का. आणि त्यावेळेस सुदामजी म्हणाले सगळं ठीक आहे. परंतु भगवंताने एक प्रश्न त्यांच्या समोर केला. अपि ब्रह्मान् गुरुकुलात भवता लब्ध दक्षिणात समावृतेन धर्मज्ञ भार्यदो सदृशम. की आपण गुरुकुलात शिकत असताना आपण आपल्या घरी गेल्यानंतर समावर्तन केल्यानंतर तर आपल्याला परम सुंदरी पत्नी मिळाली नाही का. त्यावेळेस सुदामजीने सांगितलं हो, सुशिलेसोबत माझा विवाह झाला आहे. माझ्या पत्नीचं नाव सुशीला आहे. भगवंत म्हणाले कळवलं नाही, निरोप नाही मिळाला लग्नाचा. अरे आश्रमामध्ये सोबत राहत होतो, गुरुकुलात सोबत राहत होतो. आता घरी गेले दोघंही एकमेकाला विसरून गेले. अरे तर घरी जाऊन जर विसरत असेल तर ते काय प्रेम आहे का. गुरुकुलात येतावर काय आपली मजबुरी असते म्हणून मित्र, आणि घरी गेल्यानंतर एकमेकाला फोन बी करायचा नाही. काही मित्रता आहे ना. मित्रता नाही तर स्वार्थीपणाचं लक्षण आहे. काही काही असे दाखव मित्र असतात, ते बाहेरून दिसतात मित्र, आत घरी गेल्यानंतर मित्र गीत्र सगळं सोडून देतात. तर असो, तर सांगायचं तात्पर्य असं सांगतात की तुमची जी काही लग्न झाल्यानंतर जी काही पत्नी आहे, माझी जी काही बहिणी आहे, लग्नाचा निरोप तर नाही मिळाला. म्हणे अरे तुझं किती लग्न झाले. म्हणजे 16,108. म्हणे एवढे झाले तर मला एक पत्रिका नाही. माझं एक झालं तर तो पत्रिका मिळाली नाही. म्हणे माझ्या वहिनीने काही माझ्यासमोर साठी पाठवलं नाही. आता पाठवलं होतं याला तर माहिती आहे, अंतर्ज्ञानी आहे. सांगितलं माझी बहिणी तसं पाठवणार नाही, काहीतरी माझ्यासाठी पाठवलं असेल. सुदामाला तर लाज वाटू लागली. सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहे, 56 प्रकारचे पक्वान्न समोर आहे, आणि आपल्याजवळ काय आहे तर ते पोहे, सुदामजीचे पोहे.
आणि शेवटी लाजकाचं कसे तरी ती गाठोडी जी आहे ती फाटक्या कपडामध्ये बांधलेली ती काढली आणि देवासमोर ठेवली. देवासमोर ठेवली. देवाने ती जी काही पोहे आहे ते पोहे तसेच एक मूठ घेतली आणि ती मूठ आपल्या तोंडात टाकली. सांगतात भगवंत तुमच्या प्रेमाची अपेक्षा करतो, धनाची अपेक्षा करत नाही. भगवंताला तुम्ही काही अर्पण करा. भगवंत तर म्हणतो गीतेमध्ये पत्रम पुष्पम फलम तो यो मे भक्त्या प्रयच्यते तदहम भक्ती प्रहतम वैष्णामी प्रेतात्मः. मला प्रेमानं जर तुम्ही एखादं तुळशी पत्र जरी अर्पण केलं, एखादं फळ जरी अर्पण केलं, एखादं फूल जरी अर्पण केलं, तरीही मी प्रेमाने त्याचा स्वीकार करत असतो. अरे ज्ञानोबराने त्याच्या पुढचं जाऊन सांगितलंय की नसेल कदाचित फळ, नसेल कदाचित फूल, नसेल कदाचित पान, देवाला पाण्याचा शिंतोडा जरी तुम्ही अर्पण केला ना प्रेमाने, तरीही भगवंत तो तितकाच ग्रहण करतो. फक्त त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे? प्रेम असलं पाहिजे. आणि त्या पोह्यामध्ये सुदामजीचं काय होतं? प्रेम होतं. आणि जसेही भगवंताने सांगतात तो पोह्याचा एक घास घेतला आणि घास घेतल्यानंतर भगवंताने सांगतात की भगवंताने त्याला संपूर्ण जे काही सुख आहे ते संपूर्ण सुख प्रदान केलं. आणि दुसरा घास घेणार तेवढ्यामध्ये रुक्मिणी मातेने त्यांचा हात थांबवला. त्यांनी सांगितलं आम्हाला तर प्रसाद सोडा काही, का सगळा तुम्हीच घेऊन टाकणार आहे. आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काही दिवस राहिल्यानंतर आता सुदाम जे आहे परत निघाले. भगवंताने विशाल सत्कार सोपा, हे सगळं कपडे वगैरे ते सगळे सुंदर जरीचे कपडे, एक सुवर्ण जडित कपडे सुदामजीला घालायला होती तोपर्यंत. आणि ज्यावेळेस निघाले भगवंत म्हणाले की बाबा हे कपडे गिपडे इथेच ठेवून जा, इथून घेऊन जाऊ नका, ते तुमचं धोतर ते घेऊन जा. काय म्हणाले? ते फाटकत होतं. सुदामजी वाटलं किती मित्र स्वार्थी. अरे नाराज झाले सुदामजी. दिला असता एखादं काय फरक पडला असता, एखादा कपडा दिला असता, एक कपडा सुद्धा. आणि मनामध्ये हाच विचार करू लागले की आता सुशीलेला काय सांगावं. ती म्हणत तुमचा मित्र एवढा मोठा आणि तुम्ही मित्राकडून काहीच आणलं नाही. मनामध्ये नाराज होऊन ते परत घराकडे जाऊ लागले. आणि ज्या ठिकाणी त्यांची वस्ती होती, ज्या ठिकाणी राहत होतं, ज्या ठिकाणी झोपडं होतं, त्या ठिकाणी आता झोपडे नव्हते, तर काय होते? महाल होते. काय होते? सुदामजीला असं वाटलं की आपला रस्ताच काहीतरी चुकला, आपल्या गावाकडे जायचं आपण तिकडं, कारण संपूर्ण गाव हे काय झालं? सुवर्णाचा महाल होऊन गेले होते त्या गावामध्ये. आपला रस्ताच कदाचित चुकला, दुसरीकडे जाऊ लागले. तेवढ्यामध्ये सगळे गावकरी, सुशीला वगैरे त्यांच्या स्वागतासाठी आली. स्वागत केलं. भगवंत तर तुमच्याकडून थोडं घेतो, परंतु त्या मोबदल्यामध्ये भरपूर देत असतो. मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही थोडं देसाल भरपूर तुम्हाला भगवंत परत करत असतो. अरे तुम्ही सुद्धा या सप्ताहासाठी, मी मागच्या वर्षी कीर्तनाला होतो, बऱ्याच लोकांचा सत्कार माझ्या हातातून तुम्ही केला होता. कोणी 500 रुपये, कोणी 1000 रुपये, कोणी 2000 रुपये अशी वर्गणी. ते सत्कार करता करता मीच कंटाळलो होतो. पण तुम्हाला वाटलं आता घ्या दखून, महाराज शेवटचं कीर्तन आहे काय. एवढे सगळे लोक तुम्ही सहकार्य करता. अरे भगवंताला मला सांगा की तुम्ही देवाला दिलं, पुढच्या वर्षी तुम्ही देवाला दिला म्हणून तुमच्या घरचं कमी झालं, असं कधी झालं का? म्हणून जे राहिले असतील द्यायचे त्यांनी सुद्धा आता या कार्यक्रमामध्ये आपल्या सहभागी व्हा. जे देणगी वगैरे असेल ते देऊन टाका. अशा पद्धतीने सुखदेवजी महाराजांनी परीक्षितला जे सुदामजीचं चरित्र आहे ते चरित्र सांगितलं. त्यानंतर ही कथा आणखीन समोर राहतेच, परंतु जी काही सुदामजीच्या प्रेमळ अशा चरित्राने आपल्याला कथेला थांबायचं आहे. माझ्या मागे सगळ्यांनी या श्लोकाचं 3दा उच्चारण करायचं आहे आणि आपल्याला कथेला पूर्णविराम द्यायचा आहे. अशा पद्धतीने सुखदेवजी महाराजांनी भागवताला परीक्षितीला भागवत कथा सांगितली आणि एक पद्धतीने त्यांना मुक्तीच प्राप्त झाली. कारण त्यांच्या अंतःकरणामध्ये आता कशाचाच मोह शिल्लक राहिला नाही. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणातील मोह निघून जाईल
त्या दिवशी ज्या दिवशी आपलं अंतःकरण शुद्ध होईल त्या दिवशी आपल्याला पुन्हा जन्माला यायचं काम पडणार नाही. सगळ्यांनी या श्लोकाचा उच्चारण करायचा आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमनस तं नमामि हरिं परम. भगवंताच्या याचा अर्थ असा आहे, भगवंताचं नामसंकीर्तनाने सर्व पाप काय होतात, नष्ट होतात. म्हणून मी पुनश्च एकदा भगवंताच्या चरणाला वंदन करतो आणि त्या भगवंताच्या चरणाला वंदन करून मी माझ्या जीवनातील जे काही दुःख कष्ट वगैरे आहे ते सगळे श्री हरीच्या कृपेने निवारण होतील. आणि अशा पद्धतीने नमस्कार करून आजच्या या कथेला आपण पूर्ण विराम देणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गुरुदेव भगवान की जय. कन्हैया लाल भगवान की जय. थोडं संकीर्तन होईल. दोन सहस्रनामे पुरुषाय सरस्वते सहस्रकोटि युगदारिणे नमः. जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता. श्री शुक मुनी रे परम भक्ति रे तारा परि रे गाय दे जाय चरिता. आरती कर तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता. वेद तंबूचे मधुर फळ स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुने सकळ सेवुये जाणे जन संबळ. अंग हरले गवजल तरले पतिता. आरती कर तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती कर तुझ भगवंता. येथे व्यासाचे वाणे सार्थक हरि गुण गावोने. शास्त्र पुराणे मुकुट मने
हो जणू बोधाचा स्वयं प्रभेचा द्वादश कळीचा रम्यंतरीचा समारता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री माधवदा आरती करू तुझ भगवंता हे चंदन में हा श्री कृष्ण गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या चरण खचित टळे जन्मावरण आहात बदलाते चिरय शांती तातय वदते कृष्णपदी ठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता कर्पूर गौरम करुणावतारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी शतकम् वर्धिनी चरण डोळ्यात पाहिजे रूपते प्रेमे अनंत आनंद पूजन भावे वाढते त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखातं त्वमेव विद्या त्वमेव करुणे सर्वमङ्गले कायेन वाचा मनसेन अभ्यास सनामं वन्दिसवा करुणेस्य सर्वमङ्गलस्य नामे नामे सर्ववे अच्युतं केशवं रामनारायण दामोदर वसते निजमात्र तुभ्यं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण